या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि दुःखद बातमी। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। कालच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। ब्रिज कँडीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। 93व्या वर्षी आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतलाय। आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता, म्हणून त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं होतं। 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 4 वाजता उद्या शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, दुःखद बातमी। त्यांच्या आवाजानं जगाला भुरळ घालणारी आशाताई आता यापुढे आवाजाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत राहतील। वर्सटाईल हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो। वर्सटाईल आवाजाची देणगी होती त्यांना। लता मंगेशकर यांच्या किंवा मंगेशकर कुटुंबातल्या म्हणून एक लता मंगेशकर यांच्या बहीण म्हणून त्यांना कधीच ओळखलं गेलं नाही। स्वतःची अशी त्यांची ओळख त्यांनी जगामध्ये निर्माण केली। फक्त महाराष्ट्रात नव्हे, जगामध्ये त्यांचं नाव होतं। अशा आशाताई आपल्या सगळ्यांना सोडून गेलेले आहेत। त्यांच्या आवाजानं त्यांनी खरोखर जगाला भुरळ घातली। आशाताई या फक्त भावगीत, फक्त भक्तिगीत, फक्त चित्रपटातली गाणी अशा कुठल्या एका साच्यामध्ये कधी रमल्याच नाहीत। अत्यंत हरहुन्नरी, जिवंत, सळसळत्या रक्ताचं असं व्यक्तिमत्व। अगदी काही महिन्यांपूर्वीच त्यांचा पब्लिक अपीअरन्स आपण पाहिला आणि तो सुद्धा इतरांना जिवंत ठेवणारा, ऊर्जा देणारा असा होता। त्यांचं एक व्यक्तिमत्व वेगळं होतं। त्यांची जगण्याची पद्धत वेगळी होती। स्पष्ट वक्त्या होत्या त्या आणि आवाज खरोखर अप्रतिम अशा स्वरस्वामिनी, ज्यांना स्वरांचं स्वामित्व प्राप्त झालेलं आहे, अशा आशाताई आपल्याला सोडून गेलेल्या आहेत। 8 सप्टेंबर 1933चा त्यांचा जन्म। 1943 मध्ये मराठीत माझा बाळ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी गायनाला सुरुवात केली। 43 पासून ते 2025 पर्यंतचा त्यांचा काळ राहिला। हृदयविकाराचा झटका आला काल आणि त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। आपण त्यांचा जीवन परिचय करून घेतो आहोत। 1943 मध्ये मराठीत माझा बाळ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या गान प्रवासाला सुरुवात केली।